पापी मनुष्य मृत्यू आल्यानंतर त्याला परत जन्म घेण्यासाठी तेवढी अपवित्र पूज भेटत नाही. अच्छा अच्छा. मग असा जो मनुष्य असतो मृत्यू आल्यानंतर त्याचा आत्मा भटकत असतो. सर्वात महत्वाचं तुम्ही विचारलं का तो राहतो कुठं, भूत राहतं कुठं. हो हो हो. त्याचं राहण्याचं ठिकाण असं आहे की एखादा मनुष्य, हो. जास्त करून स्त्रियांच्या शरीरामध्ये वाईट शक्ती जास्त असते. स्त्रियांबद्दल एवढ्या अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या भोंदू बाबाच्या विरोधात एकही स्त्री उभी राहत नाही, याला महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं का? गडगे बाबा इज अ सेकंड व्हर्जन ऑफ भटजी. होय, गडगे बाबा हा तेवढासा घातक नाहीये, घातक आहे त्याचं पहिलं व्हर्जन. ते पहिलं व्हर्जन उघड करण्याचं काम तृतीय रत्न नावाच्या नाटकामधून महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं. पूजापाठ घालून, सत्यनारायण घालून, पूजाविधी करून, नारायण नागबळी करून समाजामध्ये तुमच्या पितरांना शांती मिळवून देतो असं सांगून लुटमार करणाऱ्या, धर्माच्या नावानं बाजार मांडणाऱ्या या भटजीस हे त्याचं पहिलं व्हर्जन आहे. महापुरुषांनी या भटजी नावाच्या व्हर्जनला विरोध केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध होण्यापासून ते वेदोक्त प्रकरणात शाहू महाराजांना विरोध होण्यापासून ते महात्मा फुलेंसारख्या महापुरुषानं हे सगळं उघड केल्यानंतर त्यांच्यावरती केला जाणारा हल्ला असेल, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला यातून बाहेर काढून त्यांचं केलेलं धर्मांतर असेल, गाडगे महाराजांनी याबाबत केलेलं प्रबोधन असेल, या सगळ्या गोष्टी या पहिल्या व्हर्जनच्या विरोधामध्ये होत्या, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मुळात हे पहिलं व्हर्जन सिद्ध होत नाही. पहिल्या व्हर्जनला अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यामध्ये चॅलेंजही करता येत नाही, कारण पूजापाठ करणं म्हणजे अंधश्रद्धा नाही, अशा पद्धतीचा बचावही या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यामध्ये करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला भेटतंय. पण मुळात गडगे बाबा नावाच्या व्यक्तीवरती किंवा खरात नावाच्या व्यक्तीवरती लोकांनी अंधश्रद्धा यासाठी ठेवली की त्यांची कृष्णावरती, त्यांची दत्तावरती, त्यांची नाथावरती श्रद्धा होती. म्हणजे काय तर अंधश्रद्धेच्या मुळाशी कुठेतरी श्रद्धाच मिळत असते, आणि म्हणून श्रद्धा ठेवावी पण अंधश्रद्धा ठेवू नये, अशा पद्धतीचा प्रचार करणाऱ्यांनी सुद्धा या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की तुमच्या श्रद्धेचाच बाजार केला जातो. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तुम्ही जर हरीचं नामस्मरण केलं तर तुम्हाला पुण्यकर्म करण्यासाठी अशा कर्मकांडांची गरज पडणार नाही, हे संतांनी सांगितलं. मात्र ते आम्हाला कधीच समजलं नाही, आणि म्हणून आपण संतांचे, महापुरुषांचे विचार घेऊन पुढे जाऊया. डोळसपणानं, विवेकीपणानं काम करूया. डोळसपणानं, विवेकीपणानं धर्माचं आचरण करूया, प्रचार प्रसार करूया, आणि अशा धर्माच्या दलालांना आपण हद्दपार करूया.